लहान मुलं विचार कसा करतात याबद्दल कधी उत्सुकता वाटली आहे? म्हणजे बघा ना, एका क्षणी त्यांना वाटतं की डोळ्याआड झालेली वस्तू अस्तित्वातच नाही आणि काही वर्षांनी तीच मुलं न्याय अन्यायासारख्या मोठ्या कल्पनांवर विचार करू लागतात. हा जो अद्भुत बदल आहे तो नक्की घडतो कसा? जीन पियाजे यांच्या सिद्धांतामुळे आपल्याला या प्रवासाची एक सुंदर रूपरेषा मिळते. चला तर मग ती समजून घेऊया. मुलांचं मन म्हणजे काही कोरी पाटी नव्हे की ज्यावर आपण हवं ते लिहू शकतो. पियाजे यांनी हेच दाखवून दिलं की मुलं स्वतःच्या अनुभवातून जगाबद्दलची समज सक्रियपणे स्वतः तयार करत असतात. पण ही समज टप्प्याटप्प्याने कशी विकसित होते? हाच तो प्रश्न आहे जो पियाजे यांच्या सिद्धांताच्या केंद्रस्थानी आहे. बरं, तर हा सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण आधी विकासाचे ते 4 मुख्य टप्पे पाहू. मग या टप्प्यांमधून पुढे जाण्यासाठी मुलांचा मेंदू नेमकी कोणती प्रक्रिया वापरतो ते समजून घेऊ. आणि त्यानंतर या विचाराने वर्गातलं शिक्षण कसं बदललं आणि शेवटी या सिद्धांताच्या काही मर्यादा काय आहेत यावरही नजर टाकू. पियाजे यांनी खरं तर एक खूपच क्रांतिकारक कल्पना मांडली होती. ती म्हणजे मुलांचा बौद्धिक विकास हा अचानक होत नाही, तर तो 4 निश्चित आणि क्रमवार टप्प्यांतून जातो. प्रत्येक पुढचा टप्पा हा आधीच्या टप्प्यावर आधारित असतो, अगदी एखाद्या मोठ्या इमारतीच्या मजल्यांसारखं. हा बघा, हा आहे तो विकासाचा नकाशा. जन्मावेळी फक्त इंद्रियांनी जग अनुभवण्यापासून ते थेट किशोरावस्थेत अमूर्त कल्पनांवर विचार करण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. चला, प्रत्येक टप्प्याकडे जरा जवळून पाहूया. सगळी सुरुवात होते इथून, संवेदीकारक टप्प्यापासून. जन्मापासून साधारण 2 वर्षांपर्यंत बाळासाठी जग म्हणजे फक्त तेच जे त्याला दिसतं, ऐकू येतं किंवा स्पर्श करता येतं. त्यांचे विचार अमूर्त नसतात, तर ते थेट कृती आणि संवेदनांशी जोडलेले असतात. या काळातला सगळ्यात मोठा शोध म्हणजे वस्तुस्थायित्व. विचार करा, याआधी बाळासाठी काय असतं? डोळ्याआड झालेली वस्तू म्हणजे जगातून गायब झालेली वस्तू, संपला विषय. पण हळूहळू त्यांना हे कळायला लागतं की चादरीखाली लपवलेला टेडीबेअर अजूनही तिथेच आहे. ही वास्तवाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे. आता मुलं बोलायला लागतात आणि मग काय? त्यांच्यासाठी एक नवीनच जग उघडतं. हा आहे पूर्वक्रियात्मक टप्पा. इथे वस्तू आणि कल्पनांसाठी शब्द आणि चित्र वापरण्याची क्षमता विकसित होते. खेळण्यातल्या फोनवर बोलण्याचं नाटक करणं हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. पण ह्या टप्प्यात एक गंमतशीर गोष्ट घडते, ती म्हणजे अहंकेंद्रितता. मुलांना वाटतं की जगाकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोच एकमेव दृष्टिकोन आहे, आणि म्हणूनच फोनवर बोलताना ते आपल्याला होकारार्थी मान हलवून उत्तर देऊ शकतात, कारण त्यांना वाटतं की आपण ते पाहू शकतो. आता तिसऱ्या टप्प्यात मुलांच्या विचारांना तर्काची जोड मिळायला लागते. हा आहे मूर्त क्रियात्मक टप्पा. इथे त्यांच्या मनात विचारांची जुळवाजुळव सुरू होते, पण ही जुळवाजुळव फक्त अशाच गोष्टींसाठी शक्य असते ज्या त्यांना दिसतात किंवा ज्यांना ते स्पर्श करू शकतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे संरक्षण या संकल्पनेची समज. आता त्यांना कळतं की रुंद ग्लासमधलं ज्यूस उंच अरुंद ग्लासमध्ये ओतलं तरी त्याचं प्रमाण तेवढंच राहतं, फक्त आकार बदलतो. वस्तूंची उंची, रुंदी, संख्या यानुसार वर्गीकरण करण्याची क्षमताही याच काळात त्यांच्यात येते. आणि अखेर आपण पोहोचतो विकासाच्या अगदी शिखरावर, औपचारिक क्रियात्मक अवस्था. इथून पुढे विचार केवळ दिसणाऱ्या जगापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते कल्पनांच्या आणि शक्यतांच्या एका मोठ्या जगात प्रवेश करतात. ह्याच टप्प्यात किशोरवयीन मुलं जर तरच्या भाषेत विचार करू लागतात. जर असं झालं तर काय होईल? यासारखे काल्पनिक प्रश्न त्यांना आता हाताळता येतात. ते वैज्ञानिक पद्धतीनं विचार करू शकतात आणि न्याय, स्वातंत्र्य, प्रेम यांसारख्या अमूर्त संकल्पनांवर सखोल चर्चाही करू शकतात. तर हे झाले विकासाचे 4 टप्पे. पण प्रश्न असा आहे की एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाण्याचं इंजिन काय आहे? ही प्रगती नक्की घडते कशी? आता आपण विकासाच्या पडद्यामागे काम करणाऱ्या प्रक्रियेकडे पाहूया. पियाजे यांनी सांगितलं की शिकण्याची प्रक्रिया ही काही थांबत नाही, ती एक सतत चालणारी क्रिया आहे. जेव्हाही आपल्याला नवीन अनुभव येतो तेव्हा आपलं मन त्या माहितीला आपल्या जुन्या समजुतींशी जुळवून पाहण्याचा प्रयत्न करतं, आणि याच जुळवाजुळवीतून आपली समज विकसित होते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूची कल्पना एका मोठ्या फायलिंग कॅबिनेटसारखी करूया.
प्रत्येक अनुभवासाठी किंवा माहितीसाठी आपल्याकडे एक फाईल असते. या मानसिक फाईल्सनाच पियाजे यांनी स्कीमा असं नाव दिलंय. आता एक उदाहरण घेऊया. समजा एका लहान मुलानं पहिल्यांदा एक कुत्रा पाहिला. त्यानं 4 पाय, एक शेपूट, भुंकणारा प्राणी अशी एक कुत्रा नावाची स्कीमा फाईल तयार केली. आता जेव्हा तो दुसरा वेगळ्या रंगाचा कुत्रा पाहतो तेव्हा तो त्या माहितीला त्याच फाईलमध्ये टाकतो. याला म्हणतात आत्मसातीकरण. पण जेव्हा तो मांजर पाहतो तेव्हा गोंधळ उडतो. मांजर तर भुंकत नाही, मग त्याला कुत्रा फाईलमध्ये बदल करावा लागतो किंवा मांजर नावाची एक नवीनच फाईल तयार करावी लागते. याला म्हणतात समायोजन. आणि मग जुन्या फाईलमध्ये माहिती बसवणं म्हणजे आत्मसातीकरण आणि नवीन फाईल तयार करणं म्हणजे समायोजन. यांच्या ताळमेळ साधण्याचा जो प्रयत्न आपला मेंदू करतो ना, त्यालाच संतुलन म्हणतात. हा कुत्रा आणि मांजर यांच्यातला गोंधळ दूर करण्याची प्रक्रियाच आपल्याला शिकायला आणि पुढे जायला मदत करते. पियाजे यांचे विचार फक्त मानसशास्त्राच्या पुस्तकांपुरते मर्यादित राहिले नाहीत बरं का. त्यांनी जगभरातील शाळा आणि वर्गांमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी शिक्षणाचा केंद्रबिंदूच बदलून टाकला. पियाजे यांच्या विचारांमुळे शिक्षणाचा भर काय शिकवायचं यापेक्षा मुलं कशी शिकतात यावर आला. आणि यामुळे शिक्षण हे शिक्षक केंद्रित न राहता खऱ्या अर्थाने बालकेंद्रित बनलं. त्यांनी हेच सांगितलं की मुलं केवळ ऐकून किंवा वाचून नाही शिकत, तर ती स्वतः काहीतरी करून, प्रयोग करून आणि चुकांमधून जास्त चांगलं शिकतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि डिस्कव्हरी लर्निंग यांसारख्या ज्या पद्धती आहेत त्या याच विचारातून जन्माला आल्या. थोडक्यात सांगायचं तर मुलांना फक्त माहिती देण्याऐवजी ती माहिती स्वतः शोधायला शिकवा. अर्थात कोणताही सिद्धांत परिपूर्ण नसतो. पियाजे यांच्या सिद्धांतावरही काही टीका झाली आणि त्यात काही मर्यादा आहेत ज्या समजून घेणंही महत्त्वाचं आहे. मुख्य टीका अशी केली जाते की पियाजे यांनी विकासाचे टप्पे एका ठराविक वयोगटात बांधले, पण प्रत्यक्षात प्रत्येक मुलाच्या विकासाची गती वेगळी असू शकते. त्याचबरोबर त्यांच्या सिद्धांतामध्ये मुलाच्या जडणघडणीत समाज, संस्कृती आणि भाषेच्या भूमिकेवर तुलनेने कमी भर दिला गेला आहे, ज्यावर नंतरच्या अनेक संशोधकांनी प्रकाश टाकला. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आजच्या या डिजिटल युगात जिथे लहान मुलं स्क्रीन आणि माहितीच्या महापुरात वाढतायत, तिथे पियाजे यांनी सांगितलेले हे नैसर्गिक विकासाचे टप्पे अजूनही तितकेच लागू पडतात का, की तंत्रज्ञानामुळे मुलांच्या शिकण्याची प्रक्रियाच मुळातून बदलत आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.